नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोये डी.व्ही. रयत शिक्षण संस्थेचे SHGM महाविद्यालय कोपरगाव. विद्यार्थी मित्रो, मागील लेक्चरमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत BCom भाग सेकंड सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग ह्या विषयाचा जो काही CBCS पॅटर्न 2019 नुसार रिवाइज सिलेबस आलेला होता त्या संदर्भात आपण चर्चा केलेली होती. त्यामध्ये आपण बघितले होते की सेमिस्टर 3 मध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंग ह्या विषयासाठी तुम्हाला 4 युनिट हे असणार आहेत. ते 4 युनिट कोणते? तर त्यामध्ये बघितलं होतं की आपण युनिट नंबर 1 अकाउंटिंग स्टँडर्ड्स, युनिट नंबर 2 प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स, युनिट नंबर 3 कंपनी फायनल अकाउंट आणि युनिट नंबर 4 व्हॅल्युएशन्स ऑफ शेअर्स. ह्या 4 युनिटबद्दल आपण थोडक्यात माहिती मागील लेक्चरमध्ये घेतलेली आहे. आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये त्यापैकी युनिट नंबर 1 अकाउंटिंग स्टँडर्ड्स ह्या युनिटला आजपासून सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या प्रथम इंट्रोडक्शन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स, त्यानंतर मिनिंग अँड डेफिनेशन्स आणि सगळ्यात शेवटी ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे कंटेंट आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर त्यामधील पहिला कंटेंट आहे इंट्रोडक्शन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय? तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर रूल्स अँड गाईडलाईन्स सेट अप बाय गव्हर्निंग बॉडीज. म्हणजेच काय? अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे अशा प्रकारचे काही रूल्स असतात किंवा गाईडलाईन्स असतात, त्याचं सेटअप कोण करत असतं? तर गव्हर्निंग बॉडीज. आता हे अकाउंटिंग स्टँडर्डची मुळात गरज का? तर तुम्हाला माहीतच असेल, प्रत्येक बिझनेसमन किंवा प्रत्येक कंपनीला त्याच्या कंपनीचं इयर एंडिंगला अकाउंटिंग हे करावं लागते. त्याला आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे बघावं लागते. मग त्यासाठी त्यांना अकाउंटिंगची गरज भासते आणि अकाउंटिंग करत असताना अकाउंटिंग करण्यासाठी काही नियम असतात, काही रूल्स असतात, काही गाईडलाईन्स असतात किंवा काही प्रिन्सिपल्स असतात. त्याचा बेस घेऊनच त्यांना अकाउंटिंग हे करावे लागते. आता हे रूल्स, हे नियम, ह्या गाईडलाईन्स कुठनं भेटणार? तर त्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्डची गरजही भासते. मग ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या जातात? तर अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड करण्यासाठी पुढील बाबी त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात. तर रिकॉग्निशन्स, मेजरमेंट्स, त्यानंतर ट्रीटमेंट्स असतील तुमच्या कंपनीच्या, त्यानंतर प्रेझेंटेशन्स असतील किंवा डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स इन फायनान्शियल स्टेटमेंट, ह्या बाबी त्यामध्ये समाविष्ट करण्यात येतात. म्हणजे ह्या बाबींचं तुम्हाला अकाउंटिंग करायचं असेल तर त्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्डची ही गरज भासते. मग हा अकाउंटिंग स्टँडर्ड्स, हा स्टँडर्ड्स वर्ड मुळात आला कुठनं? स्टँडर्ड्स म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे. तर द वर्ड स्टँडर्ड्स इन अकाउंटिंग लिटरेचर इज अ रिसेंट ओरिजिन. हा जो काय अकाउंटिंग स्टँडर्ड्स वर्ड्स आहे, स्टँडर्ड्स हा काय रिसेंट ओरिजिन वर्ड्स आहेत. स्टँडर्ड्सला असं बी म्हटलं जाते एक प्रकारे प्रिन्सिपल्स किंवा रूल्स. मग बघा, स्टँडर्ड्स इज जनरली नोन ॲज अ प्रिन्सिपल टिल 1969. बघा, स्टँडर्ड्स या शब्दाला पहिल्यांदा 1969च्या आधीपर्यंत प्रिन्सिपल्स म्हणून संबोधलं जायचं. आता प्रिन्सिपल्स आणि स्टँडर्ड्स ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ हा एकच आहे. पण जेव्हा ब्रिटिशांनी 1969 साली प्रिन्सिपलऐवजी स्टँडर्ड्स ह्या शब्दाचा यूज करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर काही कालांतराने 1973 साली अमेरिकेने सुद्धा स्टँडर्ड्स ह्या शब्दाचा उपयोग करावयास सुरुवात केलेली आहे. आता हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपल्या इंडियामध्ये कधी आलेले आणि कधीपासून ते आपल्या इंडियामध्ये ॲप्लिकेबल करण्यात आलं आणि
कोणकोणत्या प्रोफेशनल बॉडीज त्यामध्ये इन्क्लूड आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, द अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्स ऑफ द इन्स्टिट्यूट्स ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया was constituted on 21 April 1977 formulate accounting standards applicable to Indian enterprises. बघा, आपल्या भारतामध्ये इंडियन एंटरप्राइजेससाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड कधी सुरुवात करण्यात आलेले आहे तर 21 एप्रिल 1977 साली. आणि त्यासाठी कोणत्या प्रोफेशनल बॉडीज होत्या तर त्यावेळेस अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्स आणि ICAI म्हणजे काय, इन्स्टिट्यूट्स ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. ह्या प्रोफेशनल बॉडीजनं काय केलं की 21 एप्रिल 1977 साली इंडियन एंटरप्राइजेससाठी अकाउंटिंग स्टँडर्ड काय केलं, ॲप्लिकेबल केले किंवा थोडक्यात त्याची सुरुवात भारतामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्डला आपण असं बी म्हणतो की अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर written policy documents issued by experts, accounting body or governments or other regulatory body. म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय, एक प्रकारचे असे रिटर्न पॉलिसी डॉक्युमेंट्स असतात. म्हणजे त्या ठिकाणी सर्व प्रिन्सिपल, सर्व नियम त्या ठिकाणी किंवा सर्व पॉलिसी काय केलेल्या असतात, लिहून ठेवलेल्या असतात. आणि ह्या कोण लिहित असतात तर त्यासाठी काही एक्सपर्ट्स असतात. मग आता हे एक्सपर्ट्स कोण तर त्या ठिकाणी असतील अकाउंटिंग बॉडीज असतील, काही प्रोफेशनल बॉडीज असतात, गव्हर्नमेंट्स असतात किंवा अदर रेग्युलेटरी बॉडी. हे सर्व एकत्र येऊन व्यवस्थितरित्या विचार करून हे नियम ह्या पॉलिसीज ठरवत असतात आणि त्याचं एक डॉक्युमेंट स्वरूप तयार करून ते आपल्याला आपल्या अकाउंटिंगसाठी ते रूल्स, ते नियम काय करत असतात, ॲप्लिकेबल करत असतात. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्सला असं बी म्हटलं जाते अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर कोडिफाईड फॉर्म ऑफ गॅप. अकाउंटिंग स्टँडर्ड्सला काय म्हटलं जाते, गॅप सुद्धा म्हटलं जाते. आता गॅप म्हणजे काय तर गॅप मीन्स जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. म्हणजेच काय, जेव्हा युजर्स आणि अकाउंटंट्स हे दोन्हीही काय करत असतात, हे अकाउंटिंग प्रिन्सिपल ॲक्सेप्ट करत असतात, स्वीकारत असतात, त्याला काय म्हटलं जाते, गॅप असं म्हटलं जाते. त्यानंतर हे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स किंवा स्टँडर्ड्स पूर्ण जगभरामध्ये कसं काय ॲक्सेप्ट करता येईल ह्या उद्देशानं एक प्रोफेशनल बॉडीज काय करत असते, कार्य करत असते. ती बॉडीज म्हणजे काय, IFRS. मग IFRS काय करत असते तर IFRS इश्यूज डेव्हलप अकाउंटिंग स्टँडर्ड्स दॅट वुड बी ॲक्सेप्टेबल वर्ल्ड वाईड अँड टू इम्प्रूव्ह फायनान्शियल रिपोर्टिंग इंटरनॅशनली. IFRSचा फुल फॉर्म काय तर इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. हे काय करत असते, हे जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स असतात हे पूर्ण जगभरामध्ये, पूर्ण वर्ल्ड वाईडमध्ये ॲक्सेप्ट कशी होतील, म्हणजे त्यांना स्वीकृती कशी मिळेल ह्या उद्देशाने ती कार्य करत असते. आणि त्यावरून ती ॲक्सेप्ट करून आपल्या बिझनेसची, आपल्या कंपनीची किंवा प्रत्येक बिझनेस किंवा एंटरप्राइजेसची फायनान्शियल पोझिशन्स किंवा फायनान्शियल रिपोर्टिंग इंटरनॅशनली कशी इम्प्रूव्ह करता येईल हे सुद्धा ती कार्य करत असते. त्यानंतर अकॉर्डिंग टू ICAI आजपर्यंत तागायत आपण एकूण 32 अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय करत होतो, शिकत होतो. त्यानंतर काही कालांतराने काही त्यामध्ये चेंजेस झाले. म्हणजेच नंतर काय झालं की अकॉर्डिंग टू इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्ड्स अँड मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स इंट्रोड्यूस 41 न्यू अकाउंटिंग स्टँडर्ड्स अँड अप्लाइड इन 2015 अँड 2016. बघा, ह्याच्या आधी पहिल्यांदा ICAIने इंट्रोड्यूस केलेले 32 अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय केले जायचे, अकाउंटिंगसाठी यूज केले जायचे. त्यानंतर 2015-16 सालापासनं इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डनं आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अकाउंटिंग अफेअर्स ह्या दोन्ही प्रोफेशनल बॉडीजनं काय केल्यात, नवीन
41 अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय केलेत, इंट्रोड्यूस केलेत आणि ते ॲप्लिकेबल 2015-16 पासनं सर्वत्र इंडियामध्ये काय केलेले आहेत, ॲप्लिकेबल हे केलेले आहेत. तर आपण आता थोडक्यात बघूया की मिनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स. तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स प्रोव्हाइड द फ्रेमवर्क अँड नॉर्म्स टू बी फॉलो इन अकाउंटिंग so that the financial statement of different enterprises become comparable. आता अकाउंटिंग स्टँडर्ड हे काय करत असते, एक प्रकारे कायद्याच्या चौकटीत राहून एक प्रकारे फ्रेमवर्क्स, काही नॉर्म्स, काही रूल्स असतात ते काय करत असते, प्रोव्हाइड करत असते आणि ते रूल्स, ते नॉर्म्स तुम्हाला तुमच्या बिझनेसचं अकाउंटिंग करत असताना फॉलो करावे लागतात आणि त्याच्यावरनं तुम्हाला तुमच्या बिझनेसचं फायनान्शियल स्टेटमेंट करावं लागतं. आता हे कशासाठी, तर एक प्रकारे तुमच्या बिझनेसमध्ये व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग निर्माण व्हावी, त्यानंतर तुमचं बिझनेसचं अकाउंटिंग व्यवस्थितरित्या त्याचं कंपॅरिझन करता यावं, ह्या उद्देशानं सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड्स कार्य करत असते. आता ह्याची गरज का, तर ते आपण पुढं बघणारच आहे. तर पहिल्या प्रथम आपण बघूया की अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय, त्याची एक व्याख्या बघूया, डेफिनेशन्स बघूया, ती तुम्हाला पुढे दिलेली आहे ती बघू. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की अकाउंटिंग स्टँडर्ड मीन्स कोड ऑफ कंडक्ट इम्पोज बाय कस्टम्स लॉ और प्रोफेशनल बॉडीज फॉर द बेनिफिट ऑफ पब्लिक अकाउंटंट्स अँड अकाउंटंट्स जनरली. म्हणजेच काय, अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय, एक प्रकारचे असे कोड ऑफ कंडक्ट इम्पोज केलेले असतात. म्हणजे कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय, अशा प्रकारचे काही रूल्स असतील, काही नॉर्म्स आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत, ते इम्पोज केलेत. कोणी तर कस्टम्स लॉज असतील, काही प्रोफेशनल बॉडीज असतात, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या संदर्भात, अकाउंटिंगच्या संदर्भात काही नियम बनवलेत, काही रूल्स बनवलेत. ते कोणाच्या फायद्यासाठी, तर पब्लिक अकाउंटंट्स आणि सर्वसाधारण जे काही अकाउंटंट जनरली असतील त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी हे कोड ऑफ कंडक्ट काय केलेले आहेत, इम्पोज केले जातात. त्यालाच काय म्हटलं जातं, अकाउंटिंग स्टँडर्ड्स. थोडक्यात सांगायचं म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे अशा प्रकारचे काही नियम, रूल्स, प्रिन्सिपल्स जे काही प्रोफेशनल बॉडीज आणि कस्टम्स लॉजनं तयार केलेले असतात. कोणाच्या फायद्यासाठी, तर पब्लिक आणि अकाउंटंट जनरली यांच्या फायद्यासाठी त्यांनी ते नियम्स हे तयार केले असतात. आता याची गरज का अकाउंटिंग स्टँडर्डची गरज का आपल्याला, विदाउट अकाउंटिंग स्टँडर्ड सुद्धा आपण आपल्या कंपनीचं अकाउंटिंग हे करू शकतो. पण अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपल्याला महत्त्वाचं आहे. तर का, त्यासाठी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. सपोज तुम्हाला तुमच्या कंपनीचं अकाउंटिंग करायचं आहे, तर ते अकाउंटिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या कंपनीचं अकाउंटिंगसाठी एक अकाउंटंट्स नेमलेला असतो आणि त्याच्याकडे तुम्ही तुमच्या पूर्ण वर्षाची अकाउंटिंग संदर्भात म्हणजे कंपनीची पूर्ण इन्फॉर्मेशन त्याला प्रोव्हाइड करत असताय आणि त्याला म्हणताय की आपल्याला आपल्या कंपनीचं अकाउंटिंग हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत अशी शंका निर्माण होते की अजून आपल्या कंपनीचं अकाउंट व्यवस्थित होते की नाही, खात्री करण्यासाठी तुम्ही अजून 2 परत अकाउंटंटकडे काय करताय, तीच इन्फॉर्मेशन्स प्रोव्हाइड करताय आणि त्यांनासुद्धा म्हणताय की आपल्याला आमच्या कंपनीचं अकाउंटिंग हे करायचं आहे. मग तुम्ही त्या 3 व्यक्तींना ABC ह्या 3 व्यक्तींना तुमच्या कंपनीची पूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून त्यांना म्हणताय की आम्हाला आमच्या कंपनीचं हे अकाउंटिंग करायचं आहे. मग काही दिवसानंतर ते तिन्ही अकाउंटंट्स काय करत असतात, तुमच्या कंपनीचं अकाउंटिंग करून तुमच्याकडं रिपोर्ट्स घेऊन येतात. तर रिपोर्ट्स घेऊन आल्यानंतर अकाउंटंट ए म्हणतो की तुम्हाला ह्या वर्षी 500 रुपयाचा प्रॉफिट हा झालेला आहे. त्यानंतर
अकाउंटंट बी म्हणतो की तुम्हाला ह्या 1000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. त्यानंतर अकाउंटंट सी म्हणतो की तुम्हाला तुमच्या बिझनेसला ह्या वर्षी 1500 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. आता हे तिघांचे उत्तर ऐकून तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल का, तर आपण तिघांना सुद्धा सेम इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली होती आणि तरी सुद्धा ह्या तिघांचा प्रॉफिटमध्ये वेगवेगळेपणा का. मग त्यावेळेस त्यांना व्यवस्थितरित्या विचारलं असता असं निदर्शनास आलं की प्रत्येक अकाउंटंटनं काय केलेले की त्याच्या वेनं त्याच्या पद्धतीनं काय केलेले अकाउंटिंग हे केलेलं. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी जर डेप्रिशिएशन चार्ज करायचं असेल तर ए अकाउंटंटनं काय केलं की 5% डेप्रिशिएशन चार्जेस केलं. बी अकाउंटनं काय केलं तर त्यानं 10% केलं. सी अकाउंटंटनं काय केलं त्यानं 15% केलं. म्हणजेच त्याने काय केलं, वेगवेगळे पर्सेंटेज डेप्रिशिएशन घेतले आणि त्यामुळं हा वेगवेगळेपणा त्यांच्या प्रॉफिटमध्ये आलेला होता. मग हे असं होऊ नये ह्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे गरजेचं आहे. मग जर त्या ठिकाणी जर अकाउंटिंग स्टँडर्ड्स असतं तर काय झालं असतं, तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय करत असतात की कुठल्या वस्तूसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी किती पर्सेंटेज डेप्रिसिएशन आकारायचं हे त्यांनी त्यांच्या रूल्समध्ये सांगितलेलं असते. आणि तेच जर त्यांना माहिती असतं तर त्यामध्ये सर्वांनी तेवढंच डेप्रिसिएशन त्या ठिकाणी काय केलं असतं, चार्जेस केलं असतं आणि एक प्रकारे काय झालं असतं, त्यांच्या प्रॉफिटमध्ये युनिफॉर्मिटी निर्माण झाली असते. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, अकाउंटिंग स्टँडर्ड काय करत असतात, असे काही रूल्स नियम तयार करून आपल्याला आपल्या बिझनेसचं अकाउंटिंग करण्यासाठी, कंपनीचं अकाउंटिंग करण्यासाठी ते प्रोव्हाइड करत असते. आणि त्यावरनं एक प्रकारे तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या अकाउंटिंगमध्ये युनिफॉर्मिटी निर्माण व्हावी ह्या उद्देशानं अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय असते, महत्त्वाचं असते. आता ह्या अकाउंटिंग स्टँडर्डची गरज का, त्याच्या काही नीड्स तुम्हाला पुढे सांगितलेल्या आहेत, त्या आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. त्यामधली पहिली नीड्स आहे टू प्रोमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आता अकाउंटिंग स्टँडर्ड्समुळे काय होते की तुम्ही जर अकाउंटिंग स्टँडर्ड्स संदर्भात जे काही रूल्स असतील, नियम असतील, त्यांचा बेस घेऊन जर तुमच्या कंपनीचं जर अकाउंटिंग केलं असेल तर तुम्हाला ते अंडरस्टँडिंग होण्यास काय होणार, एकदम सोयीस्कर होणार. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर अकाउंटिंग तुमच्या कंपनीचं करायचं असेल त्यावेळेस अकाउंटिंगचं स्टँडर्ड्सचे काय रूल्स सांगितलेत तेच जर तुम्ही फॉलो केले तर तुमच्या अकाउंटिंगमध्ये एक प्रकारे युनिफॉर्मिटी निर्माण जाईल. प्रत्येक इंटरप्राइजेसनं तेच जर रूल्स फॉलो केले तर तुमच्या इंटरप्राइजेसमध्ये आणि अदरच्या इंटरप्राइजेसमध्ये काय करेल, एक प्रकारे तुम्हाला कंपॅरिझन व्यवस्थितरित्या करता येईल. म्हणजेच काय, अकाउंटिंग स्टँडर्ड काय करत असते, एक प्रकारे प्रमोट करत असते की आपलं फायनान्शियल स्टेटमेंट कसं व्यवस्थितरित्या आपल्याला समजेल ह्या उद्देशानं अकाउंटिंग स्टँडर्ड्सची आपल्याला ही गरज भासते. त्यानंतर पुढची गरज आहे अकाउंटिंग स्टँडर्डची टू इन्हान्स द रिअलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड्समुळे काय होतं की आपण जेव्हा आपल्या कंपनीचं अकाउंटिंग करत असतो, ते अकाउंटिंग करत असताना आपल्याला जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड्सनं रूल्स सांगितलेले आहेत, प्रिन्सिपल्स सांगितले आहेत, त्याचाच बेस घेऊन आपण ते अकाउंटिंग करत असतो. आणि त्याचा बेस घेऊन जर अकाउंटिंग केलं तर आपल्याला आपल्या बिझनेसची जी काही खरी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अजून खरे स्वरूप कसं हे तयार करता येईल, इन्हान्स करता येईल, त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतात. त्यामुळं सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे महत्त्वाचं किंवा गरजेचं आहे. त्यानंतर पुढची नीड्स आहे टू हेल्प अकाउंटंट्स टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर अँड प्रॅक्टिसेस. आता अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय करत असते की तुम्हाला अकाउंटिंग करत असताना सगळे रूल्स, सगळ्या पॉलिसीज, सगळे स्ट्रॅटेजीज काय करत असते, प्रोव्हाइड करत असते.
आणि त्या सगळ्या एंटरप्राइजेसना काय असतात, ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्यांना फॉलो करावे लागतात. आणि जर त्यांनी जर सर्वांनी त्या फॉलो केल्या, सर्व प्रोसिजर सर्व प्रॅक्टिसेस जर फॉलो केल्या, तर एक प्रकारे अकाउंटंट्सला काय होते, एक मदत होती की त्यांना एक प्रकारे कन्फ्युजन निर्माण होणार नाही की कुठली स्ट्रॅटेजी, कुठले रूल्स त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी यूज करायचे. म्हणजे एक प्रकारे अकाउंटंटसाठी मदत होती ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड्समुळं. त्यामुळं एक प्रकारे युनिफॉर्मिटी त्या ठिकाणी तयार होऊ शकते. त्यासाठी सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, मुळात आपल्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स शिकण्यामागचा उद्देश काय, हे अकाउंटिंग स्टँडर्डची गरज काय, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याचे काय ऑब्जेक्टिव्स आहेत ते आपण वन बाय वन आता डिस्कस करणार आहोत. त्यामधील पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे काय, टू स्टँडर्डाइज डिफरंट अकाउंटिंग पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस इन ऑर्डर टू एलिमिनेट टू द पॉसिबल एक्सटेंट द नॉन कम्पॅरेबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड इम्प्रूव्ह द रिलायबिलिटी ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट. आता हे अकाउंटिंग स्टँडर्ड काय करत असतात, तर एक प्रकारे अकाउंटिंग पॉलिसीज किंवा प्रॅक्टिसेस स्टँडर्डाइज करण्याचं कार्य करत असते. आणि त्यानंतर हे अकाउंटिंग ज्या काही वेगवेगळ्या डिफरंट अकाउंटिंगच्या पॉलिसीज असतील, प्रॅक्टिसेस असतील, त्याचं स्टँडर्डाइज करणं आणि त्याचं एका ऑर्डरमध्ये लावण्याचं कार्य कोण करत असते, अकाउंटिंग स्टँडर्ड करत असते. आणि ते केल्यानंतर आपल्या बिझनेसच्या रिलेटेड ज्या काही आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत त्याच फक्त त्या ठिकाणी आपल्याला अकाउंटिंगमध्ये ते सांगत असतात. म्हणजे त्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतात आणि अनावश्यक गोष्टी त्या ठिकाणी त्या आपल्याला घेऊ देत नाही. म्हणजे एक प्रकारे आपल्याला नॉन कम्पॅरेबिलिटी आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये करता येणार नाही. म्हणजे आपली कम्पॅरेबिलिटी व्यवस्थितरित्या कशी करता येईल ह्या उद्देशानं अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला आपल्या बिझनेसचं खरं स्वरूप कळतं आणि त्याच्यामध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट करायचं हे आपल्याला आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटवरनं कळत असते. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे अकाउंटिंग स्टँडर्ड्सचा, तर टू प्रोव्हाइड स्टँडर्ड्स अकाउंटिंग पॉलिसीज, व्हॅल्युएशन नॉर्म्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स कशाच्या उद्देशानं आपल्याला करावायचं आहे किंवा शिकायचं आहे, तर एक प्रकारे अकाउंटिंग स्टँडर्ड काय करत असते, अकाउंटिंग पॉलिसीज किंवा व्हॅल्युएशन नॉर्म्स किंवा डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स काय करत असते, प्रोव्हाइड करत असते. म्हणजे काय वेगवेगळ्या अकाउंटिंग पॉलिसीज असतील ते आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोव्हाइड करत असते. व्हॅल्युएशन संदर्भात काही नॉर्म्स असतील, काही रूल्स असतील, ते अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपल्याला प्रोव्हाइड करत असते. जे ह्या गोष्टीची माहिती आपल्याला भेटावी ह्या उद्देशानं सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू ब्रिंग युनिफॉर्मिटी इन रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. एक प्रकारे आपल्या अकाउंटिंगमध्ये युनिफॉर्मिटी निर्माण व्हावी आणि फायनान्शियल स्टेटमेंट करण्यासाठी सोपेपणा, म्हणजे काय सुलभपणे आपलं फायनान्शियल स्टेटमेंट कसं तयार करता येईल ह्या उद्देशाने सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे महत्त्वाचं आहे. आता टू ब्रिंग युनिफॉर्मिटी इन रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन अँड प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे काय एक प्रकारे कुठलं ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायचं आणि त्याच्यामध्ये कशी युनिफॉर्मिटी मिळवेल ह्या उद्देशाने सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड्स महत्त्वाचे आहे. त्या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला की युनिफॉर्मिटी निर्माण होणे काय, प्रत्येक एंटरप्राइजेस काय करणार आहे, जे काही नियम सांगितले तेच त्या ठिकाणी फॉलो करणार. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये काय होणार, सर्व एंटरप्राइजेसमध्ये युनिफॉर्मिटी निर्माण होणार. म्हणजे त्या ठिकाणी कुठलंही म्हणजे कोणीही दुसरा रूल्स त्या ठिकाणी म्हणजे कुठल्या वेगवेगळ्या मेथड्स काय करणार नाही, यूज करणार नाही. आणि त्यामुळं एक प्रकारे सार्वत्रिक त्या ठिकाणी काय एकरूपता तयार होऊ शकते. त्या उद्देशानं सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर
नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे अकाउंटिंग स्टँडर्डचं, टू इलिमिनेट कन्फ्युजन्स अबाउट इन्फॉर्मेशन प्रेझेंट थ्रू द फायनान्शियल स्टेटमेंट. अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय करत असते की एक प्रकारे कन्फ्युजन काय करत असते, इलिमिनेट करत असते. कशा संदर्भात, तर जेव्हा तुम्ही तुमचे अकाउंटंट असतात, अकाउंटंट काय करत असतात, तुमच्या कंपनीचं अकाउंटिंग करत असतात आणि अकाउंटिंग करत असताना त्यांच्यामध्ये जर काही शंका निर्माण झाली की अकाउंटिंग कसं करायचं, कुठल्या मेथडनं करायचं, ते कन्फ्युजन दूर करण्याचं काम कोण करत असते, तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे करत असते. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल अकाउंटिंग स्टँडर्ड्समुळे आपल्याला जे काही अकाउंटिंगचे रूल्स प्रिन्सिपल्स सांगितले जातात त्याचाच बेस घेऊन आपल्याला आपल्या कंपनीचं अकाउंटिंग करावं लागतं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर सपोज तुम्हाला तुमच्या बिझनेसचं इन्व्हेंटरी कॅल्क्युलेशन्स करायचं असेल तर इन्व्हेंटरी कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला व्हेरियस अशा मेथड्स आहेत. मग त्या मेथडपैकी नक्की कुठली मेथड त्या ठिकाणी यूज करायची. फॉर एक्झाम्पल तिथं तुम्हाला फिबो मेथड आहे, लिफो मेथड आहे, त्यानंतर वेटेड ॲव्हरेज मेथड आहे. ह्या मेथड्सपैकी कुठली मेथड तुम्ही यूज करायची हे तुम्हाला जर व्यवस्थितरित्या जर कळलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार, कन्फ्युजन निर्माण होणार. आणि एकदा कन्फ्युजन निर्माण झालं तर तुमच्या अकाउंटिंग चुकणार. मग असं होऊ नये त्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे अकाउंटिंग स्टँडर्डचं, टू ब्रिंग कॉन्स्टन्सी इन अकाउंटिंग अँड प्रेझेंटेशन्स ऑफ फायनान्शियल रिझल्ट. एक प्रकारे आपल्या अकाउंटिंगमध्ये किंवा फायनान्शियल रिझल्टमध्ये कॉन्स्टन्सी कशी निर्माण होईल किंवा सातत्यपणा कसा निर्माण होईल आणि तो इम्प्रूव्ह कसा करता येईल ह्या उद्देशानं सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे महत्त्वाचं आहे. हे झाले आपले ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स. त्यानंतर इन दिस टॉपिक वी विल डिस्कस अबाउट फॉलोइंग अकाउंटिंग प्रिन्सिपल. म्हणजेच काय, आपण ह्या युनिटमध्ये हे जे काही 41 अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत किंवा 32 अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत त्याच्यापैकी कॉर्पोरेट अकाउंटिंगच्या रिलेटेड काही महत्त्वाचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत ते आपण ह्या टॉपिकमध्ये शिकणार आहेत. तर त्यापैकी कोणकोणते अकाउंटिंग स्टँडर्ड आपण शिकणार आहेत त्याचं थोडक्यात नाव आपण पहिल्यांदा बघूया. तर AS5 म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5, त्याला असं सुद्धा म्हटलं जाते की नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड प्रायर पिरियड आयटम्स अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 10, त्याला असं म्हटलं जाते अकाउंटिंग फॉर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. त्यानंतर आपण बघणार आहोत अकाउंटिंग स्टँडर्ड 40, त्याला असं म्हटलं जाते अकाउंटिंग फॉर अमलगमेशन्स. आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत अकाउंटिंग स्टँडर्ड्स 21, त्याला असं म्हटलं जाते कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. हे जे काय काही महत्त्वाचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत रिलेटेड टू कॉर्पोरेट अकाउंटिंग ते आपण 1 बाय 1 पुढील लेक्चरपासून काय करणार आहोत, डिस्कशन्स करणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आज आपण BCom भाग 2nd सेमिस्टर 3 मधील युनिट 1 कॉर्पोरेट अकाउंटिंगचं अकाउंटिंग स्टँडर्ड्स याचं आज आपण थोडक्यात इंट्रोडक्शन्स बघितले, त्याचे ऑब्जेक्टिव्स बघितले, त्याचबरोबर त्याच्या नीड्स बघितल्या आणि कोणकोणत्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपल्याला ह्या युनिटमध्ये शिकवायचे आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.